जमलाई गो जमलाई गो शिमग्याला आई माझी निघाली गो निघाली गो निघाली भक्त भेटीला महाकाली निघाली गो निघाली गो निघाली भक्त भेटीला जमलाई गो शिमग्याला हो तीन गाव जमलाई गो शिमग्याला महाकाली निघाली गो निघाली भक्त भेटीला सुकाई निघाली गो निघाली भक्त भेटीला वरदायिनी निघाली गो निघाली भक्त भेटीला सजली पलकीला तुझी मनाची पलकी झुलू दे माझे खांद्याला ढोल ताशे वाजतान गो स्वागताला हो ढोल ताशे वाजतान गो स्वागताला महाकाली निघाली गो भक्त भेटीला सुकाई निघाली गो भक्त भेटीला वरदायिनी निघाली गो भक्त भेटीला ठेवूनशी माथा धन्य झाले तुझ्या चरणाला आई महाकाली पावते आई गो माझे नवसाला पावली कुंभारलीला माझे शिरगावला पोफळीला हो पावली कुंभारलीला माझे शिरगावला पोफळीला महाकाली निघाली गो भक्त भेटीला सुकाई निघाली गो भक्त भेटीला वरदायिनी निघाली गो भक्त भेटीला जमलाई गो शिमग्याला हो तीन गाव जमलाई गो शिमग्याला महाकाली निघाली भक्त भेटीला सुकाई निघाली गो भक्त भेटीला वरदायिनी निघाली गो भक्त भेटीला Bye.
आणि गणपती हे दोन सण खूप प्रसिद्ध आहेत. त्यातला शिमगा हा जगभरात प्रसिद्ध आहे. आपण जर पाहिलं तर शिमग्याला जगभरातून खूप प्रतिसाद मिळतो. मोठ्या प्रमाणात चाकरमानी ह्या ठिकाणी येतात. पण आता कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, त्याच्यामुळे बराचसा फटका या शिमग्यावरती बसलाय. मात्र आमच्या गावाकडची जी मंडळी असतात, गावाकडची तरुण मुलं असतात, हा शिमगा कशा पण साजरे करतात हे पण आज जाणून घेणार. त्याचबरोबर आपण दुसरी गोष्ट पाहिली तर ह्या ठिकाणी शिमग्यामध्ये वेगवेगळी गाणी पण येतात. आपण पाहिलं तर गावाकडचा शंकासूर असो, नाहीतर पालखी नृत्य असो, असे वेगवेगळे प्रकार कोकणामध्ये पाहायला मिळतात. शिरगाव, कुंभाटी, फोपळी या 3 गावचं जागृत देवस्थान असलेलं श्री आई सुकाय वरदानी महाकाय ह्या देवीचा शिमगा महिनाभर चालतो. पण तो लॉकडाऊनमुळे त्यालाही बंद आलेले आहे. अशा परिस्थितीत हे दोन मित्र आहेत, एक अमोल काजवे आणि प्रतीक लांबे, ह्या 2 मित्रांनी तिच्यावरती गाणं बनवले. आई महाकाय देवी जेव्हा शिमग्यासाठी बाहेर पडते, त्या भेटी आणि भक्तांच्या भेटी जाते, त्याच्यावरती ह्या 2 मित्रांनी गाणं बनवलंय आणि ते आज गाणं सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार. आपल्याबरोबर अमोल काजवे आणि प्रतीक लांबे. म्हणजे अमोल काजवे ते गाणं म्हटलं आणि प्रतीक लांबे ते गाणं बनवलंय. ग्रामीण भागातले कलाकार म्हटले की थोडंसं नाराज होतात, बोलता येत नाही, अडकळतात. कारण का आम्ही शक्तितुऱ्यामध्ये फक्त बोलू शकतो, वाजू शकतो, गाणं म्हणू शकतो. पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा ते खूप भयभीत होतात, घाबरतात. मग त्यांच्यातलं धाडस पण मी वाढवतोय. माझ्याबरोबर काजवे आहे. तर काजवे, तुझं गाणं म्हटलंच नाही, प्रत्येकाने गाणं लिहिलंय, सोशल मीडियावरती व्हायरल होतंय आणि खरोखर खूप चांगलं गाणं आहे. मला सुद्धा ते खूप आवडले, प्रेक्षकांना सुद्धा आवडले. काय सांगशील? गेली मागच्याच वर्षी आम्ही हे गाणं लिहिलं होतं आणि गेल्या वर्षीच करायचं होतं हे गाणं, पण या करोनामुळे ते राहिलं. यंदा आम्ही म्हटलो की करावं ते गाणं आणि टाकावं म्हणजे सोशल मीडियावर. पण आम्ही ते केलं यंदा. ह्यावेळेला भरपूर प्रयत्न केले आणि चांगली प्रॅक्टिस करून ते गाणं केलं. मला सांग, तू आजपर्यंत शक्तितुऱ्याच्या नाचामध्ये गातोस, वाद्य करतोस, भजनामध्ये गातोस, पण जेव्हा स्टुडिओमध्ये जेव्हा गाणं रेकॉर्ड होतं ना, तेव्हा अनुभव काय असतो? अनुभव मला काहीच नव्हता स्टुडिओचा. तिथं गेलो, सगळं नवीन होतं आणि तिथला माहोल वेगळा. ते क्लिकवर वाजायचं असतं, ते आमच्यासाठी नवीन. आम्हाला असं वाटलं होतं एका दिवसात, काही तासात होईल गाणं, पण ते 3 दिवस सलग आम्ही जाऊन ते तिथे केलं ते गाणं. म्हणजे 3 दिवस लागले. म्हणजे याच्यामध्ये कडवी किती आहेत? सुरुवातीचं अंतरा आणि 2 कडवी असे 3 आहेत. मग स्टार्टिंग तुम्ही जे अंतरा शूट केलं, म्हणजे रेकॉर्ड केलं, कसं केलं, काय केलं? अंतरा घेतला स्टार्टिंगला, पण ते मला पकड जमली नाही म्हणून अंतरा ठेवला. नंतर पहिलं कडवं केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी अंतरा घेतला आणि तिसऱ्या दिवशी दुसरं कडवं. माझ्याबरोबर प्रतीक सुद्धा आहे. प्रतीक, मी तुझ्याकडे पुन्हा येते, पण घाबरू नकोस. आपल्याला तू हे गाणं जेव्हा लिहिलं त्या साक्षात समोर तू आई महाकाय देवीला पाहिलं असं मला वाटतं. काय सांगशील, कसं काय सुचलं? प्रतीक, सुचवणारी पाहिलं तर तीच आहे, आपल्याला देणारी तीच आहे. शब्द जणू तिच्याच चरणातून आलेत आमच्याजवळ. म्हणजे जे काय आहे आमच्या मनात, या आपल्या आईंची श्रद्धा, ती आम्ही या गीतात मांडले. बस. म्हणजे 1 वर्षभरापूर्वी हे सगळं लिहितो, म्हणजे वर्षभरापूर्वी तुझं सगळं तयार होतं मटेरियल, म्हणजे त्याच्या अगोदर 1-2 महिने तू सगळं लिहायला बसला अशी? हो हो. कशी काय सुचले हे सगळे शब्द असे? म्हणजे आई महाकाईचं वरदान आहे, पण तरी पण कसे काय सुचतात शब्द असे? तिला पाहिलं की डोळ्यासमोर शब्द आठवतात, एकदम मनातनं अशी भावना, तीव्र भावना येते आईच्या प्रती. ते आम्ही भावपूर्ण अशा शब्दात लिखित केले आहे. मला एक ते सांग की तुम्ही नाचामध्ये करता, पण ह्या ठिकाणचा जो साज आणि बाज आहे तो खूप वेगळा आहे. कारण आपण जेव्हा गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करतो आणि नाचामध्ये गाणं म्हणतो ते खूप वेगळं असतं. आपण ढोलकीपट्टू असतं, आपण सगळं संगीत असतं. मला वाटतं ते स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करताना बीट्स वगैरे असतात आणि आवाजाची लेनदेन होते, म्हणजे आवाज चढ उतार केला जातो. आपण नॅचरली जेव्हा गातो, लाईव्ह शोला गातो किंवा आपण शक्तितुऱ्यामध्ये गातो किंवा त्याच्यामधलं खूप वेगळं असतं. म्हणजे आपण बघतो नाटकामध्ये टायमिंग महत्वाचं आहे. नाटक जे करतात कलाकार म्हणजे त्यांना टायमिंगचं खूप महत्त्वाचं आहे. सिरियलमध्ये काम करणे खूप वेगळं आहे. सिरियलला टेक बाय टेक होत असतं, पण नाटकात तसं नसतं. नाटकात तू टायमिंग महत्त्वाचं असतं, तसंच गाण्यामध्ये असतं. गाण्यामध्ये सर एक एक होत असते, पण हे बीट्स महत्त्वाचे आहेत. तर ते बीट्स कशा पद्धतीने पकडलेस? बीट्स सुरुवातीला रिदम केला जातो. जेवढे आपल्याला वाद्य त्या संगीतात वाजवायचे आहेत ती 1 by 1 घेतली जातात आणि ती 2दा वाजवायला लागतात आणि काउंटमध्ये वाजवली जातात, की 8 किंवा 16 काउंटमध्ये. तर पहिल्यांदा ढोलकी एकदा वाजवून घेतली तर ती परत वाजवावी लागते 2दा. नंतर मग एक वाद्य, ढोलक, नंतर पॅड, ऑर्गन हे वाजून झाल्यानंतर मग
रिदमकडे. मग ते ऑर्गनवर रिदम दिला की संगीतवाल्यांनी ते बोलायचं असतं. मग ते मी बोललो सुरुवातीला संध्याकाळी. जम बसला नाही मला, ते चुकल्यासारखं वाटलं, कारण की आमचा लाईव्हचा सगळा एक्सपिरियन्स त्याच्यामुळे तिथे जरा चुकल्यासारखंच वाटत होतं. आणि मग ते झालं 3 दिवसात आम्ही केलं कंप्लीट गाणं. कसा रिस्पॉन्स वाटतो, काय वाटतं की आता गाणं सोशल मीडियावरती व्हायरल होते, अनेक जण ते पाहतात. उद्या आम्ही ब्रेकिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार. काय वाटतं तुला एकंदरीत सगळं आपले लोक बघतायत, एक तर तू अपंग आहेस, पायाने अपंग आहेस, आणि अशा परिस्थितीत तू हे सगळं पाहतोयस की माझं गाणं युट्यूबवर येतंय, लोकांच्या मोबाईलमध्ये येतंय, काय वाटतं या सगळ्या विषयावर? सगळीकडे ओळखायला लागलेत माणसं आणि सगळ्यांचे रिप्लाय, सगळ्यांचे फोन. खूप छान असं वेगळंच वाटतं जरा. ह्यापूर्वी असं कधी प्रयोग केला होता? नाही, असं रेकॉर्डिंगचा प्रयोग नव्हता केला. लाईव्ह गायलो होतो. म्हटलं आता करून बघावं असं एकदा. असं काय वाटलं की त्याला करून बघावं? प्रॅक्टिसनी कसा जम बसता येईल आवाजामध्ये, आणि असं वाटतं की आता आपला आवाज तयार झालाय, करावा रेकॉर्डिंगसाठी ट्राय, बघूया काय लोकांचा रिप्लाय. मग तू कुठे संगीताचं शिक्षण वगैरे घेतलं? नाही, शिक्षण वगैरे घेतलं नाही मी. घरचे माझे वडील भजनकार आणि सगळे आहेत, त्याच्यामुळे ते रक्तात येत गेलं लहानपणापासून. मग त्यातले जे भैरवी राग असेल किंवा दुसरे अनेक राग असतील ते राग, तर हे सगळं रागाचं शिक्षण मी ऑनलाईनच घेतलं. आता युट्यूबवरच वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस असतात, तर ते एक करून ते हळूहळू प्रॅक्टिस करते. जास्त कोणता राग आवडतो तुला? म्हणजे त्यामध्ये मग पाहतो भैरवी राग असेल किंवा अन्य कुठले राग असतील? आहेत, खूप सारे राग आहेत. भूप आहे, यमुना आहे, बागेश्री आहे, भीमपलाश, 5-6 राग आहेत. पण कुठल्या पद्धतीमध्ये गायला आवडतं? मला निशाल किंवा ढिल्यामध्ये आवडतं गायला. ते गाणं खूप वरचं होतं. आम्ही सुरुवातीला असं ठरवलं होतं की दुसऱ्याने गाणं गावं, आणि सिंगराने तयार केला होता, पण त्याचा थोडा बाज वेगळा होता. तू भजन कीर्तनामध्ये गायचा. मग त्या म्हटला की तूच गा, बघूया, प्रयत्न करू आपण, काय होईल ते होईल. मग मी प्रॅक्टिस केली खूप, आठवडाभर महिनाभर, आणि केलं. तरी पण ते थोडं हे झालं. त्याचं मूळ हेतू म्हणजे काय असं की स्थानिक कलाकारांना, आपले जे कलाकार आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचं. हे आमचं ब्रेकिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनल हे असंच जे कोकणातले जे कलाकार आहेत त्याचे शोध घेतो आणि त्यापर्यंत आम्ही पोहोचतो, आणि ते जे कलाकार आहेत ते आम्ही प्रेक्षकांमध्ये नेतो, आणि त्यांना आम्ही हायलाईट करतो, दाखवतो की बा हे पहा याच्यामध्ये आहे. जसं काय मायडे तो तुझा व्हिडिओ मायडे आला, त्यानंतर मी शोधलो, म्हटलं अमोल कोण आहे नेमका अमोल, तर तू संध्या वेगळे येतोय, हे सगळं घेतोय. मला वाटतं ह्याच्या पुढे काय प्रोजेक्ट, तुमचा प्रोजेक्ट वगैरे? ह्या आधी पण कोरोनावर एक गाणं झालं होतं, आणि सतत हा लिहितच असतो. गाणी आहेत आमच्या तयार. माझे बाबा एक स्वतः कवी असल्यामुळे मला ते त्यांच्या अनुवंशिक ज्ञात झालंय. आता कोणतं गाणं तयार आहे? आता ते करोनावरचं आहेच. म्हणू शकतोस तू करोनावर? होऊ दे नाही. काय झाला हो गुन्हा, देवा आला करुणा, अवतार तू घे पुन्हा, देवा गौरी नंदना, आळवितो हे तुझला सारे भक्त जना, करोना मुक्त करना हीच आराधना. जरा ते गाणं दुसऱ्या अंतर बोलत तर खूप बरं होईल. पहिला बोलत ना अंतरासाठी बरोबर बोल, आपण दुसऱ्या बरोबर बंद आहे. मला ते कंटिन्यू गाणं मिळालं तर खूप बरं होईल असं माझं म्हणणं. कथा सांगतो शेतकऱ्याची भावना, कृषी मालाला काय करावे ते समजेना, याहू मजूर लोकांना नाही उरला अर्थना, आमुच्या या जीवना कळवळीने करी तुझला वंदना, आळवितो हे तुझला सारे भक्त जना, करोना मुक्त करना हीच आराधना. या बात आहे. कसं काय त्या सुचलं? कारण का आज जी कोरोनाची परिस्थिती आहे मित्रांनो, आता पुन्हा लॉकडाऊन होते की नाही ही सुद्धा भयवीर परिस्थिती निर्माण झाली, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण घरामध्ये 7 ते 8 महिने होतो, आणि या परिस्थितीमधलं कसं काय सुचतं हे सगळं? परंतु अनुवंशिक आहे, वडील कवी होते, पण ह्या परिस्थिती आहे खरोखर खूप चांगली परिस्थिती मानली की आता आमचं जीवन व्यर्थ झालेलं आहे. कसं काय सुचत आहे? आता आपण पाहतायत की हा करोनाची लाट जी आली ती सगळी महामारीमुळे लोक त्रयस्थ झालेले आहेत. बरोबर.
खूप असे उद्योगधंदे असे बेकारी वाढलेले आहे. शेतकऱ्यांचं काही प्रश्न आहेत ते हाती घेण्यासाठी कोणाकडे जावे हे कोणाला समजत नाही. त्या अनुषंगाने आम्ही हे गाणं लिहिलं आहे की जे गोरगरीब आहेत त्यांचे गाणं म्हणतो ना आपण ते लोकांपर्यंत पोचवावं, या देवाबरोबर पोचवावं हीच आमची. कोकणामध्ये शिमग्यामध्ये घराणं खूप चांगल्या प्रमाणे घातलं जातं. मला वाटतं तुमच्या दोघांपैकी तुला तरी येत असेल. तुम्हाला आज ते ग्रहाणं पण ऐकायचं. पण त्याच्या अगोदर आपण आता जे गाणं आपण म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होते ते फक्त एकदा एक जे साल होते त्यात आपण देवाला घराणं गाऊया कोरोनाविषयी एक गाणं बोलू. हो तीन गाव जमलाई गो शिमग्याला महाकाली निघाली भक्त भेटीला. हो तीन गाव जमलाई गो शिमग्याला. हो तीन गाव जमलाई गो शिमग्याला महाकाली निघाली भक्त भेटीला. सुकाई निघाली भक्त भेटीला. वरदायिनी निघाली भक्त भेटीला. माझे महाकालीचा उदो माझे सुकाईचा उदो माझे महाकालीचा उदो माझे वरदायिनीचा उदो. अंजेरी साडी नेसून शियाई सजली पालखीला. तुझी मानाची पालखी झुलू दे माझे खांद्याला. ढोल ताशे वाजतान गो स्वागताला. हो ढोल ताशे वाजतान गो स्वागताला. महाकाली निघाली भक्त भेटीला. सुकाई निघाली भक्त भेटीला. वरदायिनी निघाली भक्त भेटीला. माझे महाकालीचा उदो माझे सुकाईचा उदो. क्या बात आहे. खूप चांगलं कौतुकास्पद आहे. आता आपण देवा घरातून तो घालणार का तू घालतोस का प्रतीक घालतोस? कोकणी बाज आणि कोकणी बाज खूप वेगळा असतो आणि देवाला घारणं असतं. म्हणजे आपण ज्या दारामध्ये जेव्हा पालखी येते त्यावेळी देवीला नवस बोलला जातो, घारणं घातलं जातं. माझे मित्र आपण देवीला घारणं घालणार. कोरोना दूर झाला पाहिजे हे त्यातून आलं पाहिजे असं केलं घारण. बाय सुकाय वादन अंकल बाय. प्रतीक लांबे आणि काजवे ह्या दोघांनी जे काय गाणं तुझ्यावरती बनवलेलं आहे त्या गाण्यामध्ये काय चुकूल झाली असेल तर बाय ती माफ कर, आपल्या पदरात घे आणि ह्या दोघांना अशी सेवा तुझी वर्षभर करण्यासाठी एक संधी प्राप्त करून दे. तुझ्या नावाचा डंका बजाव. हर हर महादेव. आई माकडेवरती हे एक पहिलं गाणं झालंय. अजून सुद्धा काही त्यांनी गाणी बनवलेत. मला वाटतं काही कमिंग सून आहे आणि मला वाटतं त्याची उत्सुकता मला लागले, तुम्हाला सुद्धा लागणार आहे. आपण ती जाणून घेऊया. अमोल करू. अमोल दुसरं एखादं गाणं आई माकडे आम्ही केलंय गाणं तर ते मी ऐकवतो. ये संकटात धावून माझ्या तीन गावाची शान. नाव घेता तुझे मुखान होई सुरुवात शुभ कार्यान. महिमा गाजे नावाचा डंका वाजे नावाचा माझे महाकालीचा. महिमा गाजे नावाचा माझे महाकालीचा. डंका वाजे नावाचा माझे महाकालीचा. महिमा गाजे नावाचा माझे महाकालीचा. या बात आहे. खरोखर माझ्या महाकालीचा महिमा असंच गाजत राहणार. कारण का 7 समुद्र पार म्हणजे केरळ असो अन्य ठिकाणी असो आई महाकालीचा नावाचा गजर होतोच. कारण ही जी प्रचिती आम्हाला यात्रेच्या वेळी येते. यात्रेमध्ये अनेक ठिकाणून फोन येतात. आता या कोरोनामुळे एक बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिमगासनावरती विरजण आलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही सारे लेकरं जी आई महाकालीची लेकरावरती अशा पद्धतीने आम्ही शिमगा साजरा करतोय. कोकणातला शिमगा जगभरात प्रसिद्ध. मी सुरुवातीला सांगितलं होतं पण आमचा महाकाली देवीचा शिमगा 1 महिनाभर चालणार शिमगा आता काही दिवसांवरती उद्योग केला आहे.
काही दिवसामध्ये आज शिमगा होते. खरोखर आमच्या मायवैष्ण्या असो ह्या ठिकाणी येतात, ओटी भरतात. आमच्या दारामध्ये पालखी येते. पालखी आल्यानंतर आम्ही नवस बोलतो, ओटी भरतो आणि काय गेल्या वर्षी बोलले नवस पूर्ण आल्याचं ते पूर्ण करतो. अशी परिस्थिती असते. पण आताची परिस्थिती खूप वेगळी झाली. कोरोनामुळे सगळं संपलेलं आहे. पण आमची आई महाकाई देवी हा कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करेल आणि पुन्हा एकदा पुढल्या वर्षी आम्ही त्याच पद्धतीने त्याच जोमाने शिमगा साजरा करू. तोही महिनाभर. तीच रंगपंचमी असेल, तीच धुळवड असेल, तेच शिमगा असेल, तेच तमाशा असेल. असे कलाकार समोर येतील जे अमोल आणि प्रत्येक कलाकार समोर येतील आणि आपल्याला चांगली चांगली दर्जेदार गाणी देतील. ह्या दोघांच्या मनोकामना इच्छा आई महाकाई देवीने पूर्ण करावी हीच त्याकडे प्रार्थना करतो.